नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महिला आरक्षणाची अंमलबजावणीच न करण्याचं भाजपचं षडयंत्र, आमदार विश्वजित कदम यांची टीका। डिलिमिटेशनची अट काढून महिला आरक्षण तात्काळ लागू करावं ही काँग्रेसची भूमिका असल्याचं आमदार कदम यांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन रोखण्यासाठी कोल्हापुरात पोलिसांची धावपळ। बिंदू चौकातील आंदोलनावेळी पुरोगामी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट। दूध संस्थांची सुनावणी पूर्ण करा, दूध संस्था प्रतिनिधींची सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयावर मोर्चानं जात मागणी। माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी ठोकला लोकसभेसाठी शड्डू। भाजपकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याची केली घोषणा। आणि धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राची धोकादायक इमारत पाडण्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश। एस न्यूजच्या बातमीची दखल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। महिला आरक्षणाचा विषय मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन प्रक्रियेशी जोडून भाजपकडून आरक्षणाची अंमलबजावणीच लांबवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। ही अट काढून तात्काळ महिला आरक्षण लागू करावं अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येतेय। महिला आरक्षणासंदर्भात भाजपच्या फेक नेरेटिव्ह पसरवण्याच्या प्रयत्नाविरोधात आमदार विश्वजित कदम यांनी आज कोल्हापूर काँग्रेस कमिटीत पत्रकार बैठक घेत महिला आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली। 16 आणि 17 एप्रिल रोजी सत्ताधाऱ्यांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडलं होतं। हे विधेयक नामंजूर झाल्यानं महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद अधिक तीव्र होताना दिसतोय। काँग्रेस पक्षाकडून सन्मान महिलांचा संकल्प काँग्रेसचा या मोहिमेअंतर्गत राज्यभर पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात येते। आज कोल्हापूर काँग्रेस कमिटीत पत्रकार बैठक घेत आमदार विश्वजित कदम यांनी महिला आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली। यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील उपस्थित होते। 2023 मध्ये मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। केंद्र सरकार महिला आरक्षणाला डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेशी जोडून अंमलबजावणी लांबवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। मतदारसंघ पुनर्रचनेची अट काढून टाकल्यास महिला आरक्षणाला काँग्रेसकडून उघड पाठिंबा दिला जाईल असंही आमदार कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं। जनगणना करून देशातील मतदारसंघाची रचना त्यानुसार बदलणं गरजेचं होतं। मात्र जनगणना न करता डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्याचा कट केंद्र सरकारकडून रचला जातोय। डिलिमिटेशन करताना कोणत्याही राज्यावर अन्याय होता कामा नये। लोकशाही टिकवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे। तसंच जनगणना न करता मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा भाजप कट करत असल्याचा आरोप करत कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं आमदार कदम यांनी सांगितलं। लोकशाही टिकवण्यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक असणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षानंच सर्वप्रथम महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला आणि महिलांना पुरुषांच्या बरोबर समान प्रतिनिधित्व मिळावं ही भूमिका कायम ठेवली असल्याचा दावा यावेळी आमदार कदम यांनी केलाय। देशातल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये गरिबी हटावचा नारा झाला आणि तदनंतर या देशातील महिलांना आर्थिक सबलीकरण देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या विचारातून सातत्याने झालं। देशातल्या पहिल्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई असतील, देशाच्या पहिल्या महिला लोकसभाच्या अध्यक्ष मागासवर्गीय समाजातल्या आदरणीय एक IAS ऑफिसर, रिटायर्ड IAS ऑफिसर मीरा कुमार असतील आणि सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% दिलेलं महिला आरक्षण जे काँग्रेस पक्षातनं दिलं गेलं आणि त्याचबरोबर प्रमाणे 1994 साली जे शासकीय नोकऱ्यांमध्ये सुद्धा आज महिला आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि एक ऐतिहासिक निर्णय काँग्रेस पक्षाच्या सरकारने घेतला गेला हे आपण सर्वजण जाणत आहात। आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या संस्कृती आणि परंपरेनुसार स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आपल्या समाज व्यवस्थेमध्ये स्थान मिळालं पाहिजे ह्या भूमिकेशी ठाम आहे।
महिला आरक्षणाला 2023ला काँग्रेस पक्षाने एकमताने समर्थन दिलेलं होतं. यंदाही येणाऱ्या काळात महिला आरक्षणाचं जेव्हा विधेयक मांडलं जाईल परत, तर निश्चितपणे त्याला समर्थन देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची देश पातळीवर राहील. पण डिलिमिटेशन करत असताना कुठल्याही राज्यावर, कुठल्याही प्रांतावर अन्याय होऊ नये. एखाद्या राज्यावर फार मोठं त्या ठिकाणी झुकतं माप त्या डिलिमिटेशनमध्ये कुठंतरी मिळतंय आणि काही राज्यांवर या डिलिमिटेशनच्या माध्यमातून लोकसभेच्या आकडेवारीमध्ये अन्याय होतोय, हे जेव्हा विरोधी पक्षातल्या अनेक पक्षांना लक्षात आलं, तर कुठेतरी त्याच्यात समानता राहिली पाहिजे. आणि ती समानता ही लोकशाही टिकवण्याकरता आपल्या संविधानाच्या विचारानुसार ही देशातल्या प्रत्येक राज्यातले समान प्रतिनिधी किमान त्या लोकसभेमध्ये गेले पाहिजे, अशा हेतूने या ठिकाणी आज या बिलला विरोध करण्यात आलेला आहे. पुरोगामी विचारांच्या राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर भूमीत महिलांना बळ देण्याचं काम झाल्याचा उल्लेख करत भाजप महिलांविषयी चुकीचा नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोपही आमदार कदम यांनी केलाय. हे जे काही भाजपचं चुकीचं नेरेटिव्ह या ठिकाणी आहे ते खोडून या ठिकाणी आम्ही करत आहोत. आपण पाहताय आजही ज्या काही विचारधारेच्या बळावर आज भाजप या देशामध्ये काम करते, त्या विचारधारेमध्ये अजूनही महिलांना त्या ठिकाणी समानतेने पाहिलं जात नाही. आणि म्हणून आज पुरोगामी विचार असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, ज्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीतून छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक अत्यंत चांगला विचार देण्याचं काम केलं, त्या छत्रपती शाहूंच्या या मातीमध्ये आज महिलांच्या संरक्षणाचं आणि महिलांना ताकद देण्याचं काम या जिल्ह्यातले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली करतायत. त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे. लोकसंख्या नियंत्रित केलेल्या राज्यांवर या विधेयकाचा मोठा परिणाम होणार आहे. भाजपचं हे षडयंत्र असून महिला आरक्षण लागूच करायचं नाही, हा भाजपचा मूळ अजेंडा आहे, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. नाही, डिलिमिटेशनला विरोध आहे. कारण की डिलिमिटेशनमध्ये आपण बघितलं की पॉप्युलेशन कंट्रोल ज्या राज्यांनी केलेलं आहे त्या राज्यांच्यावर साधारणपणे अन्याय होतो. पॉप्युलेशन कंट्रोल ज्यांनी केलेलं आहे, पॉप्युलेशन कंट्रोलचे मेजर जे घेतलेले आहेत आणि मग खासदार वाढले की निधी वाढतो आणि मग त्या पद्धतीनं निधी त्या राज्यांना मिळत नाही, ही सार्वत्रिक भूमिका आहे. आणि डिलिमिटेशन कुठल्या नियमानं करणार तुम्ही, त्याची नियमावली काय करणार, ते सरकारच्या हातातलं एक शस्त्र असणार आहे का उद्या, अशा सगळ्या शंका विरोधी पक्षानं 10 दिवस आधी केल्या होत्या. खरगे साहेब असतील, सोनिया गांधीजी असतील, यांनी पत्र पाठवून सांगितलं होतं की तुम्ही आधी बैठक घ्या विरोधी पक्षाची, आम्हाला विश्वासात घ्या, ही प्रोसेस तुम्ही कशी करणार आहात तोपर्यंत करू नका. त्यामुळं हा षडयंत्र होता. महिला आरक्षण भाजपला लागूच करायचं नाही, हा मूळ अजेंडा महिला आरक्षण त्यांना लागू करायचं नाही आहे. आजच्या पत्रकार बैठकीला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सन्मान महिलांचा संकल्प काँग्रेसचा अशा घोषणा दिल्या. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक, भारती पोवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील, माजी महापौर स्वाती येवलुजे, नगरसेविका ऋग्वेदा माने, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शेळके, महापालिकेतील विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, राहुल देसाई, तौफिक मुल्लाणी, बाळासाहेब सरनाईक, विनायक घोरपडे यांच्यासह कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रशांत आंबींना धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज बिंदू चौकात पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना रोखताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. परंतु धमकी देणाऱ्या आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रशांत आंबी यांच्यासह पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते आज चांगलेच आक्रमक झाले होते.
आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दबाव टाकतायत असा आरोप करत त्यांचा निषेध करण्यासाठी आज बिंदू चौकात पुरोगामी संघटनांच्या वतीनं आमदार संजय गायकवाड हाय हाय फडणवीस सरकार होश में आओ अशा घोषणा देत निदर्शनं करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली। यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी गिरीश फोंडे यांनी घर में घुस के मारेंगे म्हणणाऱ्या आमदार गायकवाड यांना बुलढाण्यात जाऊन जाब विचारणार आहे, हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अडवून दाखवावं असं आव्हान दिलंय। अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का, शिवाजी महाराजांना मान सन्मान नाहीये का? अजून देखील वेळ गेलेली नाही आहे। आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये तो म्हणतो घर में घुस के मारेंगे। खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतात। हे पुस्तक घेऊन शिवाजी कोणाला जाणार आहे आणि त्याला विचारणार आहे। देवेंद्र फडणवीस रोक सको तो रोक लो। देवेंद्र फडणवीसला आवाहन देतो आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच। यावेळी गोविंद पानसरे आणि शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या सच्च्या कार्यकर्त्यांशी तुम्ही पंगा घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांना आपली शक्ती दाखवायची असेल तर त्यांनी आमदार गायकवाड यांना अटक करून दाखवावं असा इशारा यावेळी प्रशांत आंबी यांनी दिलाय। आज आम्ही गृहमंत्र्यांचा पुतळा जाळणार होतो पण त्या पुतळ्याची पोलिसांना एवढी काळजी आहे की जो पुतळा ज्या जिवंत माणसाने आणला त्यांचा जीव जरी गेला तरी चालतंय अशा पद्धतीनं पोलीस ढकलत होते। तुम्हाला मागं जो बुरुज दिसतोय तिथं पण काही लोकांना ते ढकलत होते। कुणाचं डोकं जर त्या बुरुजावर आदळलं असतं आणि ते डोकं फोडून कुणाचा जीव गेला असता तर कोण जबाबदार? म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा पानसरेंपेक्षा ह्या महाराष्ट्रातल्या महिलांपेक्षा देवाभाऊंचा फक्त पुतळा यांना महत्त्वाचा आहे। म्हणजे त्या पुतळ्याची सुरक्षितता यांना जास्त महत्त्वाची आहे। यांना आमच्यासारखी जिवंत माणसं महत्त्वाची नाहीत, शिवाजी महाराज महत्त्वाचे नाहीत। आणि या गोष्टीचा मी आज निषेध करतो, या पोलिसांचा निषेध करतो। एवढंच तुम्हाला जर ते तुमची ताकद तुमचं धैर्य दाखवायचं असेल तर त्या आमदार संजय गायकवाडला अटक करा, त्याच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि त्याला इथं कोल्हापुरात ओढून आणा। काय तुमचा जोर आमच्यासारख्या गोरगरीब चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर दाखवू नका, नाहीतर एक दिवस जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। सरकार हमसे डरती है, पोलीस को सामने करती है अशा घोषणा देत पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करणारे आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली। छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, संविधान जिंदाबाद, मुख्यमंत्र्यांचा जिंदाबाद, चले जाओ चले जाओ, बाइट करो, बाइट वुमन, चले जाओ। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। छत्रपती शिवाजी महाराज की जय। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। या निषेध आंदोलनात रघुनाथ कांबळे, स्मिता पानसरे, ॲडव्होकेट बन्सी सातपुते, सुनील जाधव, दिलदार मुजावर, शिवाजी माळी, आकाश भास्कर, आरती रेडेकर, निलेश बनसोडे, शिवराम बुद्धाळकर, दिलीप पोवार, सुनील कोळी, श्रीकांत कोळी, धीरज कटारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी संबंधित अवसायनाची मागणी झालेल्या 1108 दूध संस्थांची सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सुरू असलेली सुनावणी प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी, सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल द्यावा या मागण्यांसाठी आज कागल राधानगरीसह विविध तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढला। यावेळी मोर्चेकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना कार्यालयाच्या बाहेर बोलावून दूध संस्था प्रतिनिधींनी धारेवर धरलं। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी संलग्न 1108 दूध संस्थांवरील अवसायनाच्या कारवाई संदर्भात 7 एप्रिलपासून सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे। मात्र सुनावणी प्रक्रिया सुरू असतानाच 16 एप्रिलला अचानक तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची बदली झाली। त्यानंतर सुजय कदम यांनी सहाय्यक निबंधक म्हणून कार्यभार स्वीकारला, पण आठवडाभरात पुन्हा कदम यांची देखील तडकाफडकी बदली झाली।
त्यांच्या जागी कृष्णा ठाकरे हे सहाय्यक निबंधक म्हणून रुजू झाले. त्यांनी केवळ 1 दिवस सुनावणी घेतली. तोवर गोकुळ संदर्भातील दाखल झालेल्या 2 याचिकांच्या सुनावणीत अवसानातील संस्थांच्या सुनावणीची काय परिस्थिती आहे याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास त्यांना उच्च न्यायालयानं सांगितलं. त्यामुळे ठाकरे 2 दिवस न्यायालयीन कामकाजात अडकले. परिणामी अवसानातील संस्थांची सुनावणी प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर आज कागल, राधानगरीसह विविध तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढला. अवसायनाची मागणी असलेल्या 1108 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया विनाविलंब लवकरात लवकर पूर्ण करावी. राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यातील अवसायनातील संस्थांना तात्काळ नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलावण्यात यावं. सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचा निकाल देण्यात यावा अशा मागण्या मोर्चाच्या वतीनं करण्यात आल्या. सुनावणी प्रक्रिया रखडली असून यामागे राजकीय दबाव आहे असा आरोप करत दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा घाट असल्याचा आरोप कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी विकास पाटील यांनी केलाय. वेळोवेळी सहाय्यक निबंधक कोल्हापूर दुग्ध यांच्याकडे सातत्यानं सर्व 1108 अवसानात काढलेल्या दूध संस्थेच्या संदर्भात नोटीससंदर्भात या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिले जात आहेत. परवा देखील आम्ही निवेदन दिलं होतं, आजही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. खऱ्या अर्थानं आजची आमची मागणी अशी आहे की 1108 दूध संस्थांचं जे कामकाज चालू आहे ते अतिशय प्रलंबित आणि शांततेत चालू आहे. आमची पहिली मागणी अशी आहे की राधानगरी, बुदरगड आणि शाहूवाडी या तालुक्यातील संस्थेंना अद्यापही नोटीस दिलेली नाही. त्या संस्थेंना ताबडतोब नोटिसा देऊन त्यांची सुनावणी व्हावी ही पहिली गोष्ट आहे. ज्या संस्थेंची नोटिसा दिलेल्या आहेत परंतु त्यांची अद्याप सुनावणी झालेली नाही अशा संस्थेंची सुनावणी या ठिकाणी व्हावी अशी दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे की ज्या संस्थेंची सुनावणी झालेली आहे, नोटीस मिळालेली आहे परंतु त्यांना निकालच दिलेला नाही, ते निकाल ताबडतोब द्यावा हा अशी चौथी मागणी आहे. आणि पाचवी मागणी आहे की ह्या संस्थेंच्या अनेक संस्था ह्या तारखेनुसार या ठिकाणी सुनावणीला येतात परंतु अधिकारी वर्ग इथला चालढकल करतो आहे. ते भविष्यात चालढकल करू नये. ज्या तारखेला सुनावणी आहे त्या तारखेला झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी पाचवी मागणी आहे. सहावी मागणी आहे की चढढकल करतायत मुद्दाम आणि राजकीय या ठिकाणी ह्याला दबाव येत आहे आणि दबावपोटीच आमचा मतदानाचा अधिकार किंवा पात्र आमच्या संस्था आहेत त्या संस्था खऱ्या अर्थानं मतापासून आणि गोकुळ दूध संघापासून बाजूला करण्याचा घाट या सहाय्यक निबंध ऑफिसमधून केला आहे काय असं आम्हाला वाटायलं आहे. मोर्चेकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना कार्यालयाबाहेर बोलावून दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया रखडल्याबद्दल धारेवर धरण्यात आलं. त्यामुळं काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. या मोर्चात बाबासाहेब देवकर, मधुकर जांभळे, सुरेश बोभाटे, शिवाजी देसाई, विश्वास पाटील, के.डी. पाटील यांच्यासह विविध तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. पंचगंगा प्रदूषण प्रश्नी महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या पुढाकारातून इचलकरंजी महानगरपालिकेत आज महापालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आंदोलनकर्ते यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत पंचगंगा प्रदूषण प्रश्नी समिती स्थापन करण्यात आली असून पाण्याचे नमुने तपासून ज्या घटकांमुळे नदी प्रदूषित पाणी मिसळते त्यांच्यावर प्रदूषण मंडळानं थेट कारवाई करावी असं महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांनी सूचित केलंय. इचलकरंजी शहरातील प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा आरोप करत आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागील आठवड्यात काळ्या ओढ्यावर बांध घालून नदीत मिसळणारं पाणी अडवलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी बांध फुटल्यानं अधिक पाणी नदीपात्रात मिसळू लागलंय. पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यानं आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ आक्रमक झालेत. आंदोलन अंकुश संघटनेनं 1 मे पासून मजरेवाडी जॅकवेलमधून इचलकरंजी शहराला मिळणारं पाणी थांबवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांचा उद्रेक होऊ नये यासाठी महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या पुढाकारातून इचलकरंजी महानगरपालिकेत आज महापालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आंदोलनकर्ते यांच्यात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीला आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना कॅन्सरसारखा धोका उद्भवू लागलाय. दूषित पाण्यामुळे शेतीला फटका बसत असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे असं आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सांगितलं.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं महापौर उदय धातुंडे यांनी आपली भूमिका मांडताना इचलकरंजी शहराबरोबरच इतरही अनेक घटक पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत असल्यानं आंदोलकांनी शहरवासियांना वेठीला धरू नये असं आवाहन केलं. महापौर उदय धातुंडे यांनी पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी एक समिती स्थापन करून कोणत्या घटकामुळे पाणी प्रदूषित होते याचा अहवाल प्रदूषण मंडळाला देऊन त्या घटकांवर कारवाई करावी अशी सूचना मांडली. आंदोलनकर्ते आणि महापालिका प्रशासन यांनी पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी न मिसळण्याबाबत खबरदारी घेण्याचं ठरवलं. त्याचबरोबर कोल्हापूर आणि इतर औद्योगिक वसाहतीतून नदीत मिसळणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला उपमहापौर अनिल डाळ्या, इचलकरंजी महापालिकेचे विषय समिती सभापती, गटनेते, नगरसेवक, आंदोलक, संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपच्या मेळाव्यात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतायत. माजी आमदार आवाडे यांच्या घोषणेमुळे महायुतीमधील अस्वस्थता बाहेर आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपच्या मेळाव्यात केली आहे. सध्या महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे मतदारसंघाचे खासदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला अजून 3 वर्ष बाकी असताना माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या घोषणेमुळे महायुतीमध्ये असलेली अस्वस्थता बाहेर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ, एक कोल्हापूर, एक हातकणंगल्यानं आम्हाला तिकीट भाजपकडून द्यावं अशा पद्धतीचा विचार आमचा आहे. पार्टीच्या व्यासपीठावर ते मांडणं काही चूक नाही. तिथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि या मेळाव्यात आम्ही हा विचार मांडला आणि हा वडगाव आणि हातकणंगले तालुका यामधला मेळावा आहे आणि हे दोन्ही तालुके हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले ही मंडळं, त्यामुळे इथं विचार मांडला आणि मग पार्टीकडे सुद्धा सांगितलं की मी उद्याच्या लोकसभेमध्ये भाजपकडनं लढायला इच्छुक आहे. त्यांनाही सांगितलंय, आमच्या सरचिटणीसना माहिती आहे, सगळ्या नेत्यांना बोललोय मी, त्यामुळे त्यांनी संधी दिली तर लढणार आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेत, तर राहुल आवाडे यांची कन्या जिल्हा परिषदेच्या कोरोची मतदारसंघातून निवडून आली आहे. 2029च्या लोकसभा निवडणुकीबाबत अजून कुठंच चर्चा नसताना माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपच्या मेळाव्यामध्ये निवडणूक लढवण्याची गर्जना केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे 2 वेळा निवडून आलेत. सध्या ते शिवसेना शिंदे गटाचे आहेत. आवाडेंनी घोषणा केल्यामुळं शिंदे गटात चांगलीच चिंता वाढली आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आवाडे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू असा पवित्रा घेतलाय. त्यामुळे इथं युती धर्माचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. राधानगरी तालुक्यातील धामोड इथं प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. काही स्थानिक या परिसरात जनावरं बांधत असल्याबद्दल ग्रामपंचायतीनं राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एस न्यूजनं याबाबत वास्तवदर्शी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर एस न्यूजच्या बातमीची दखल घेत अखेर प्रशासनानं धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याचा आदेश काढलाय. राधानगरी तालुक्यातील धामोडमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. या परिसरात स्थानिकांकडून जनावरे बांधत अतिक्रमण करण्यात आलं होतं. याबाबत धामोड ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर कांबळे, सदस्य संदीप नलवडे, तुषार बोडके, माजी उपसरपंच मारुती तामकर, विलास कदम, डी.बी. पाटील, सुभाष नलवडे, विठ्ठल पाटील यांनी तक्रार केली होती. याबाबतचं वृत्त एस न्यूजनं 22 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलं होतं. एस न्यूजच्या बातमीची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी संबंधित इमारत तात्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही कारवाई तातडीनं करण्याचे निर्देश देण्यात आले असून विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. एस न्यूजनं या प्रश्नाकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं लक्ष वेधल्याबद्दल स्थानिकांनी एस न्यूजचे आभार मानलेत. एस न्यूजसाठी धामोडहून नामदेव कुसाळे.
सत्ता असली की नेत्यांच्या सभोवती गर्दी असणं ही सामान्य बाब आहे, पण सत्ता नसतानाही जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा तितकाच ओघ कायम राहणं हीच खरी लोकप्रियता म्हणावी लागेल. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांना अशीच लोकप्रियता लाभली आहे. सध्याच्या राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार घालणारेच अधिक दिसतात. त्यामुळे एखादा राजकीय नेता सत्तेत नसेल तर सर्वसामान्यांसह कार्यकर्ते सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवतात. पण काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील हे मात्र याला अपवाद आहेत. सत्ता असो वा नसो, आपण ज्यांना हक्कानं काम सांगू शकू असे लोकप्रतिनिधी ही आमदार सतेज पाटील यांची सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा आहे. त्यांच्या भोवती सतत दिसणारी ही गर्दी त्याची साक्ष देतीये. प्रत्येकाचं म्हणणं संयमानं ऐकून घेणं आणि त्यातून मार्ग काढण्याची त्यांची भूमिका यामुळंच लोकांना आणि कार्यकर्त्यांना ते अधिक जवळचे वाटतात. आज कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये असंच चित्र पाहायला मिळालं. काँग्रेस पक्षातील राज्य आणि केंद्र स्तरातील अनेक नेत्यांनी वेळोवेळी आमदार सतेज पाटील यांच्या संघटन कौशल्याचं जाहीर कौतुक करत त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. काँग्रेस कमिटीतच नव्हे, यशवंत निवासस्थान आणि अजिंक्यता राहे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सुद्धा दिसणारी गर्दी काँग्रेस नेत्यांचा हा विश्वास सार्थ ठरेल याचेच संकेत देत असते. प्रत्येक शिधापत्रकाधारकाला दरमहा 5 जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात देण्यात याव्यात. शिधापत्रिकेवर दरमहा 5 लिटर रॉकेल आणि 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी आज रेशन बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी विजय राठोड यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. रेशन बचाव समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज दसरा चौकातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रत्येक शिधापत्रिका धारकाला दरमहा 5 जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात देण्यात याव्यात. शिधापत्रिकेवर दरमहा 5 लिटर रॉकेल आणि 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळावा. रेशन कार्डची उत्पन्न मर्यादा 2 लाख करण्यात यावी. या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महागाईचा धूर निघत आहे. ज्या किमती आहेत त्या जर आपण बघितल्या तर हरभरा डाळ असेल, तूर डाळ असेल, या किमती 100च्या वर गेलेल्या आहेत. सामान्य रत्नागिरी 24 तांदूळसुद्धा 60 रुपयाच्या जवळपास केलेला आहे. गोडे तेल त्याचा भावच सांगता येत नाही. आणि युद्धजन परिस्थितीमध्ये या सरकारनं गॅसची व्यवस्था करायला पाहिजे होती. हे सरकार सांगतंय की आम्ही प्रगती करतो म्हणून, पण हे प्रगती नाही तर गॅसपासून चुलीकडे हा देश निघालेला आहे. लोकांना गॅसचं सिलेंडर मिळत नाही. जे लोकांना 5 लिटर रॉकेल मिळत होतं हे काळा बाजार होतो म्हणून यांनी रॉकेल बंद केलं. आज अनेकांच्या घरीमध्ये चुलीमध्ये रॉकेल मिळत नाही आहे. हॉटेलमधले भाव जर आपण बघितला तर जवळजवळ 50 रुपयाचा वडा हा 100-125 रुपयेपर्यंत गेलेला आहे मुंबईमध्ये. या सर्व भागाच्या विरोधामध्ये आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. रॉकेलवर रेशनवर 5 लिटर रॉकेल मिळालं पाहिजे. गहू तांदूळ सोडून या ठिकाणी हरभरा डाळ, ज्वारी, साखर, एशेल तेल या 5 जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर रेशन कार्डची मर्यादा ही सर्वसामान्यपणे 2 लाख केली पाहिजे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिलाय. आजचा जो मोर्चा झालेला आहे ह्यानंतर आमच्या विविध ज्या मागण्या आहेत ह्या मागण्यांसाठी आमचं दीर्घकाळ आंदोलन सुरू राहणार आहे. आम्ही नजीकच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र स्तरावरती आंदोलन उभं करणार आहे. त्यानंतर आम्ही मुंबई मंत्रालय येथे सुद्धा आमच्या भविष्यामध्ये मोर्चाचं आमचं राज्यस्तरीय आमच्या रेशन बचाव समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये स्वस्थ बसणार नाही. यावेळी रेशन बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन देण्यात आलं. या मोर्चात राजेश मंडलिक, श्रीपती पाटील, आनंदा लादे, संदीप लाटकर, संदीप पाटील, पांडुरंग सुभेदार, अबू बारगीर, महादेव बोडके, नाना उल्पे, राजेंद्र कारंडे, साताप्पा शेणवी यांच्यासह रेशन बचाव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रविवारी दुपारी 12:30 वाजताचा मुहूर्त, मंडप सजलेला, सनई ढोल ताशांचा निनाद, पाहुण्यांची लगबग अशा वातावरणातच नटून थटून आलेल्या वधूनं मी लग्नाला तयार नाही असं म्हणताच सगळा नूरच पालटला. मुरगुड शहरात घडलेल्या या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. नवरदेव मुरगुडचा, वधू इचलकरंजीची. एजंट मार्फत लग्न ठरलेलं. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबियांनी मोठी तयारी केली होती. साखरपुड्यापासून ते लग्न अगोदरचे सर्व विधी पार पडले. आज लग्नाच्या निमित्तानं सनई ताशांचा निनाद सुरू होता.
पाहुण्यांची लगबग सुरू होती. सगळ्यांनाच लग्नघटिका समीप येण्याची प्रतीक्षा होती. इतक्यात वधूनं काही प्रश्न उपस्थित करत थेट लग्नालाच नकार दिल्यामुळं आनंददायी वातावरण निराशेत बदललं. वधूच्या या भूमिकेमुळं उपस्थित नातेवाईक, विशेषतः वर पक्षाकडील लोकांसाठी हा धक्काच बसला. वधूनं लग्नाला नकार का दिला हे कळू शकलं नाही, पण गतिमंद मुलीचं लग्न लपवून लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप वर पक्षानं केलाय. यामुळे संतप्त झालेल्या वर पक्षातील काहींनी एजंटांना जाब विचारत धक्काबुक्कीही केली. परिस्थिती ताणली गेल्यानं पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव शांत केला. वर पक्षानं लग्नाच्या तयारीसाठी झालेला 2.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च परत मिळावा अशी ठाम भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंमध्ये पोलीस ठाण्याबाहेर तडजोडीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेनंतर शहरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. वाढत्या वयातील मुलांच्या लग्नासाठी एजंटांवर अवलंबून राहण्याची आलेली वेळच याला कारणीभूत असल्याची चर्चा सुरू होती. न झालेल्या या लग्नाची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेनं गेल्या मंगळवारपासून शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. फेरीवाल्यांना रस्त्यावर न बसण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात. गेल्या 8 दिवसांपासून व्यवसाय न झाल्यामुळं फेरीवाल्यांमध्ये अस्वस्थता आहे. आज फेरीवाल्यांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शनं केली. अखेर महापौर उदय धातुंडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन फेरीवाल्यांचं महापालिकेच्या वतीनं योग्य ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन दिलं. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर, उपमहापौरांसह सर्वच नगरसेवकांनी इंदूर शहराचा दौरा केला होता. इंदूर शहर हे स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त आहे. या अनुषंगानं इचलकरंजी शहरसुद्धा इंदूरच्या धर्तीवर अतिक्रमणमुक्त, स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्धार सर्वच नगरसेवकांनी व्यक्त केला. याचाच एक भाग म्हणून शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यात येते. गेल्या मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोल्हापूर नाका ते झेंडा चौक या मुख्य रस्त्यावर असलेली सर्व अतिक्रमणं महानगरपालिकेनं हटवली आहेत. त्यामुळं गेल्या 8 दिवसांपासून व्यवसाय न झाल्यामुळं फेरीवाल्यांमध्ये अस्वस्थता आहे. आज फेरीवाल्यांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शनं केली. सुमारे 2 तास हे आंदोलन चाललं. त्यानंतर महापौर उदय धातुंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन फेरीवाल्यांची भेट घेत शहरातील मुख्य रस्त्यावर कुणालाही व्यवसाय करू दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. यावेळी महापौर उदय धातुंडे आणि कॉम्रेड सदा मलाबादे यांच्यात शाब्दिक वादही झाला. त्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं. महापौरांनी यावेळी फेरीवाल्यांचं महापालिकेच्या वतीनं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं. कोल्हापूरच्या आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी कोल्हापूर फर्स्टनं सुरू केलेला कर्मयोग कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलंय. ते कोल्हापूर फर्स्टच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रतिनिधींचा आणि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूरचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर फर्स्टचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, आमदार राजेश क्षीरसागर, उद्योजक अण्णासाहेब चकोते आदींचा समावेश होता. कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्टच्या वतीनं मागील वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा घेतला. कोल्हापूरचा विकास हाच कोल्हापूर फर्स्टचा मुख्य अजेंडा आहे. सरकार, लोकप्रतिनिधी आणि उद्योग यांच्याशी समन्वय साधणे हे महत्त्वपूर्ण काम कोल्हापूर फर्स्ट करत असून कोल्हापुरात पर्यटन क्षेत्राच्या वाढीला भरपूर वाव असून योग्य नियोजन केल्यास दरडोई उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल असं त्यांनी नमूद केलं. आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूरच्या आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी कोल्हापूर फर्स्टचा कर्मयोग कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. कोल्हापूर हे जगभरातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्वात चांगलं ठिकाण आहे. कारण इथं औद्योगिक, सामाजिक सलोखा, कायदा आणि सुव्यवस्था आहे. दळणवळणाच्या सुविधा आहेत. त्यामुळे शाहूवाडीमध्ये होणाऱ्या नव्या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी असं आवाहन केलं. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून ते पाणी उद्योगाला दिल्यास महानगरपालिकेला चांगलं उत्पन्न मिळू शकतं असंही त्यांनी नमूद केलं. वैभववाडी कोल्हापूर या रेल्वे मार्गामध्ये राजकीय हस्तक्षेप थांबवावा आणि हे काम रेल्वे प्रशासनाला करू द्यावं असं सुद्धा आवाहन त्यांनी केलं. आमदार राजेश क्षीरसागर यांनी काहीही झालं तरी कोल्हापूरची हद्दवाढ करणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला.
यावेळी कोल्हापूर फर्स्टचे सर्जेराव खोत, अमोल कोडोलीकर, बाबासाहेब कोंडेकर, जयदीप पाटील, नितीन वाडेकर, कमलाकांत कुलकर्णी, पद्मसिंह पाटील, सिद्धार्थ लाटकर, सचिन शानभाग, अजय कोराणे आदी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. खासदार केलं नसतं तर लग्न देखील झालं नसतं. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढा यांना सुनावले खडे बोल. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेतील अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची उणीव भरून काढण्याची क्षमता जय पवारांमध्ये, त्यांना विधान परिषदेवर पाठवावं, अमोल मिटकरींची मागणी. लाडक्या बहिणींना मोठा दणका. राज्यात अनेक लाडक्या बहिणी अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. मुंबईत बिर्याणी खाऊन कलिंगड खाल्ल्यानं विषबाधा. विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. मृतांमध्ये 13 आणि 16 वर्षीय मुलींचा समावेश. शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता रमेश कांबळे आणि त्यांचा मुलगा निकित रमेश कांबळे यांच्यावर लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यामुळे जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तक्रारदार व्यक्तीनं शेटनेट व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी मागितल्यानंतर सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा निकित यांनी 10,000 रुपयांची लाच मागितल्याचं उत्पन्न झाल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राधानगरी तालुक्यातील तळाशी गावात रविवारी रात्री उशिरा राजकीय वादातून सरपंच बबन जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. सरपंच बबन जाधव आणि पंचायत समिती सदस्या वंदना जाधव यांनी या हल्ल्याच्या अनुषंगानं जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. राधानगरी तालुक्यातील तळाशी गावात रविवारी रात्री 2 गटात जोरदार हाणामारी झाली होती. यामध्ये काही वाहनांचं नुकसान झालं. यामध्ये आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सरपंच बबन जाधव यांनी केलाय. त्यांच्यासह पंचायत समिती सदस्या वंदना जाधव यांनी पत्रकार बैठक घेत जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी 4चाकी वाहनांवर हल्ला करत मोठं नुकसान केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी पालकमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घालून चौकशी करावी आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे. या पत्रकार बैठकीला ग्रामपंचायत सदस्य तानाजी चव्हाण, रघुनाथ जठार, नाना राठोड, प्रकाश खाडे, दिलीप खाडे, रवींद्र जाधव, शंकर राऊत, कुंडलिक पाडळकर, संजय पोवार, बळवंत सावरकर, वैभव राठोड, एकनाथ कांबळे, युवराज कांबळे आदी उपस्थित होते. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत कागलमध्ये परिवर्तनवादी पक्ष संघटनांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शहरातील बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शनं करत आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवराळ भाषेत धमकी दिली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांचा निषेध केला जात होता. कागलमध्ये सर्व पक्षीयांनी आणि परिवर्तनवादी संघटनांनी आज कागल बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ निदर्शनं केली. यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी समाजात गोंधळ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलं. तसंच सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातूनच अशा प्रवृत्तीला उत्तर देण्याची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी आंदोलकांकडून आमदार गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंद्रजित घाटगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आणि प्रेरणास्थान असल्याचं सांगत आमदार गायकवाडांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. माजी नगरसेवक विवेक लोटे, सागर शिंदे, अण्णा आवळे यांनीही आपल्या मनोगतातून गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
या आंदोलनावेळी ॲडव्होकेट रुपेश वाघमारे, नयन कांबळे, शिवाजी मोरे, सचिन मोहिते, पंकज खलीप, महेश मगर, बाबासाहेब नाईक, अशोक शिरोळे यांच्यासह परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कागल तालुक्यातील बस्तवडे फाटा ते बस्तवडे गाव या मार्गावर आज दुपारच्या सुमाराला दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून मृत दुचाकी स्वाराची ओळख पटलेली नाही. कागल तालुक्यातील बस्तवडे फाटा ते बस्तवडे गाव या मार्गावर आज दुपारच्या सुमाराला दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. वाघवे स्पोर्ट्स वाघवे या संघानं आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब चषक पटकावलाय. मान्यवरांच्या हस्ते नुकताच स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगेमधील सागर पाटील आणि पवन वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली रामलिंग स्पोर्ट्स म्हाळुंगे यांच्या वतीनं दिगवडे इथं आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 32हून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. वाघवे स्पोर्ट्स वाघवे आणि आळवे स्पोर्ट्स यांच्यामध्ये स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत झाली. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. वाघवे स्पोर्ट्स संघानं प्रथम फलंदाजी करत षटकांमध्ये 2 गडी गमावत 85 धावा केल्या. विजयासाठी 86 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आळवे स्पोर्ट्स संघाला 5 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 38 धावा काढता आल्या. वाघवे स्पोर्ट्स संघानं 48 धावांनी दणदणीत विजय प्राप्त करत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब चषकावर नाव कोरलं. या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. उपविजेता आळवे स्पोर्ट्स, तृतीय क्रमांक विजेता दिगवडे स्पोर्ट्स आणि उत्तेजनार्थ म्हाळुंगे स्पोर्ट्स या संघांना सुद्धा रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. अंतिम सामन्याचे सामनावीर करण चव्हाण, स्पर्धावीर राहुल पाटील यांनाही सन्मानित करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष निवास पाटील, उपाध्यक्ष PD पाटील, महाडिकवाडीचे लोकनियुक्त सरपंच युवराज फाटक, उद्योजक संतोष गवळी, सातार्डेचे सरपंच दादासाहेब पाटील, अशोक नाईक, प्रदीप गुरव, राज्यस्तरीय नेमबाज दिशा यादव, योद्धा कमांडोचे उपाध्यक्ष संजय जांबिलकर, पन्हाळा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक शेवाळे, अमोल पाटील, कुमार पाटील, अविनाश महाडिक, संदीप कारंडे, रमेश जाधव, जयदीप यादव, विशाल पाटील, सागर वरपे, राजकुमार चौगले, दादा पाटील, रणजित पाटील, पोपट पाटील, विकास पाटील, वैभव वरपे, रविकिरण सावर्डेकर, अप्पा पाटील, वैभव पाटील, अतुल पाटील, राहुल पाटील, आकाश भास्कर यांच्यासह पन्हाळा, करवीर, गगनबावडा तालुक्यातील क्रिकेटप्रेमी आणि रामलिंग स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महिला आरक्षणाची अंमलबजावणीच न करण्याचं भाजपचं षडयंत्र, आमदार विश्वजित कदम यांची टीका. डिलिमिटेशनची अट काढून महिला आरक्षण तात्काळ लागू करावं ही काँग्रेसची भूमिका असल्याचं आमदार कदम यांनी केलं स्पष्ट. मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन रोखण्यासाठी कोल्हापुरात पोलिसांची धावपळ. बिंदू चौकातील आंदोलनावेळी पुरोगामी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट. दूध संस्थांची सुनावणी पूर्ण करा, दूध संस्था प्रतिनिधींची सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयावर मोर्चानं जात मागणी. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी ठोकला लोकसभेसाठी शड्डू. भाजपकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याची केली घोषणा. आणि धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राची धोकादायक इमारत पाडण्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश. एस न्यूजच्या बातमीची दखल. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.